नमस्कार. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI. आजकाल बघा सगळीकडे फक्त याची चर्चा आहे, नाही का? पण या चर्चेसोबतच ना आपल्या मनात कुठेतरी एक धाकधूक आहे, एक भीती आहे. मग ही भीती नक्की आहे तरी कशाची? चला तर मग या स्रोतांच्या आधारे आपण हेच जरा समजून घेऊया. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आपल्या जीवनात क्रांती घडवत आहे. ऐकलत का? हा आवाज हा कुठल्या माणसाचा नाहीये, हा एका AIने तयार केलाय. किती खरा आणि अगदी मानवी वाटतोय नाही का? खरंच हे तंत्रज्ञान आपल्याला थक्क करून सोडतं. पण ह्याच अविश्वसनीय टेक्नॉलॉजीमुळे काही खूप मोठे गंभीर प्रश्न आणि भीतीसुद्धा आपल्यासमोर उभी राहिली आहे. आता यातली सगळ्यात पहिली आणि कदाचित सगळ्यात मोठी भीती कोणती? तर ती आहे नोकरी जाण्याची. म्हणजे खरंच AIमुळे आपलं काम, आपली नोकरी धोक्यात येणार आहे का? आणि ऐका, ही भीती काही उगाच नाहीये. जरा या आकड्याकडे बघा. तब्बल 50,000 फक्त 2024 या एका वर्षात कंपन्यांनी AI वापरायला सुरुवात केली. आणि भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणजे बँगलोर, तिथल्या IT सेक्टरमधल्या 50,000 नोकऱ्या गेल्या. हा आकडा खरंच आपल्याला विचार करायला भाग पाडतो. पण थांबा, या कथेला एक दुसरी बाजू पण आहे, एक आशेची बाजू. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय म्हणते बघा. ते म्हणतायत की 2030 पर्यंत AIमुळे जवळपास 9 कोटी नोकऱ्या जाऊ शकतात. हो, हे खरंय. पण त्याच रिपोर्टनुसार डिजिटल बदलांमुळे तब्बल 17 कोटी नवीन नोकऱ्या तयार पण होऊ शकतात. म्हणजे जवळजवळ दुप्पट. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? नोकऱ्या संपत नाहीयेत, तर त्यांचं रूप बदलतंय. आणि हे बदललेलं काम कसं असेल हे बघा. हे एक छान उदाहरण आहे. समजा आपल्याला AI वापरून एक व्हिडिओ बनवायचा आहे, तर काय करावं लागेल? आधी एका कथेसाठी डिटेलमध्ये प्रॉम्प्ट लिहावा लागेल. मग त्यातून कॅरेक्टर्स आणि सीन्स तयार करावे लागतील. मग ते ॲनिमेट करावे लागतील आणि शेवटी व्हॉइस ओव्हर तयार करावा लागेल. आता या प्रत्येक स्टेपमध्ये AI मदत करतंय. पण खरी गरज कशाची आहे? तर माणसाच्या कल्पनाशक्तीची, त्याच्या डायरेक्शनची. आणि म्हणूनच खरा मुद्दा कामगार कमी लागण्याचा नाहीये. खरा मुद्दा आहे नवीन स्किल्स शिकण्याचा, स्वतःला सतत अपडेट ठेवत राहण्याचा. म्हणजे अपस्किलिंग आणि रिस्किलिंग. हाच या बदलाला तोंड देण्याचा खरा मार्ग आहे, दुसरा कोणताच नाही. बरं, ही झाली नोकरीची भीती. पण याच्या पलीकडे जाऊन अजून एक मोठी चिंता आहे. ती म्हणजे आपलं नियंत्रण सुटण्याची. AI आपल्या हाताबाहेर जाईल का? चुकीची माहिती म्हणजे मिसइन्फॉर्मेशन पसरवण्यासाठी किंवा डीपफेक्ससाठी त्याचा गैरवापर होईल का? ही भीती अनेकांना वाटते. आणि दुर्दैवाने ही चिंता खरी ठरू लागली आहे. आपल्या भारतातच बघा ना, अभिनेते रणवीर सिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खोटे राजकीय भाष्य करणारे डीपफेक व्हिडिओ आपण सगळ्यांनीच पाहिलेत. आणि एवढंच नाही, तर AIने आवाज कॉपी करून म्हणजे व्हॉइस क्लोन करून लोकांची फसवणूक केल्याचे प्रकार, सायबर क्राईमसुद्धा घडले आहेत. मग प्रश्न हाच उभा राहतो की या सगळ्यांचं कंट्रोल नक्की कोणाच्या हातात आहे, या टेक्नॉलॉजीचं? याचं उत्तर ना या वाक्यात आहे. AI सोबत काम करणं म्हणजे एका डिरेक्टरसारखं काम करणं आहे. तुमची विजन काय आहे, तुमची आवड-निवड कशी आहे, यावर सगळं अवलंबून असतं. म्हणजे बघा, AI हे एक टूल आहे, एक साधन. आपण जसे निर्देश देऊ तसं ते काम करणार. त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम हा पूर्णपणे वापरणाऱ्या माणसावर अवलंबून आहे. हे आणखी सोपं करून सांगायचं तर AI म्हणजे काय? ही कम्प्युटर सायन्सची एक ब्रांच आहे जी माणसासारखा विचार करायची, निर्णय घ्यायची नक्कल करते. म्हणजे हे तंत्रज्ञान पूर्णपणे माणसाने बनवलेलं आहे. साधं उदाहरण घ्या, विमान. ते पायलटच्या कंट्रोलमध्ये असतं. तसंच AI सुद्धा आपल्या म्हणजे माणसाच्याच कंट्रोलमध्ये आहे. ठीक आहे, तर AI आपल्या कंट्रोलमध्ये आहे हे तर स्पष्ट झालं. पण आता एक जरा वेगळा, थोडा खोल विचार करूया. AI कितीही हुशार असलं तरी त्यात तो खरा मानवी स्पर्श असतो का? खऱ्या भावना त्या आहेत का त्यात? तंत्रज्ञान नक्कल करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करते. हेच बघा ना, ॲटलॅब्सच्या मराठी AI आवाजांबद्दल काय म्हटलं जातं? की ते स्पष्ट आहेत, प्रेमळ आहेत, आश्वासक आहेत, अगदी उत्साही आणि बोलके आहेत. हे सगळे शब्द आपण माणसांच्या भावनांसाठी वापरतो, नाही का? पण मग खरा प्रश्न तोच राहतो. या आवाजामागे खऱ्या भावना आहेत का? खरंच शहाणपण आहे का? आणि याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. AIला भावना व्यक्त करायला शिकवता येतं, पण त्याला त्या भावना जाणवत नाहीत. ते अनुभवू शकत नाही. ते माणसाच्या अभिव्यक्तीसाठी एक खूप पॉवरफुल टूल आहे, पण ते माणसाच्या अनुभवाची जागा नाही घेऊ शकत. खरी भावना, खरी कथा, खरं शहाणपण
हे नेहमी त्या मशीनच्या मागे बसलेल्या माणसाकडूनच येतं. बरं, या सगळ्या जागतिक चर्चा आणि भीती तर आहेतच, पण या पलीकडे जाऊन आपला देश, भारत, या AI तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा विचार करतोय, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. भारताचं ध्येय फक्त या ग्लोबल रेसमध्ये धावणं नाहीये, तर AIचा उपयोग आपल्या देशाच्या खास मोठ्या समस्या सोडवण्यासाठी करायचा आहे. इंडिया AI मिशनचा उद्देशच तो आहे, की AIचा फायदा देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत, म्हणजे 1.4 अब्ज लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल. आणि हे फक्त बोलणं नाहीये, हे या क्षेत्रांमध्ये दिसतंय. विचार करा, शेतीमध्ये पिकांवर नजर ठेवण्यासाठी, खेड्यापाड्यात आरोग्यसेवा पोचवून आजारांचं लवकर निदान करण्यासाठी, गर्दीचं नियोजन करण्यापासून ते पूर वगैरे नैसर्गिक आपत्तींचा इशारा देण्यापर्यंत, या प्रत्येक गोष्टीत AI भारतीयांचं आयुष्य बदलू शकतं. अर्थात हे सगळं बोलायला सोपं आहे, पण प्रवास नक्कीच सोपा नाही. सगळ्यात मोठं आव्हान आहे गुंतवणुकीचं. अमेरिका आणि चीनच्या तुलनेत आपण या क्षेत्रात खूप मागे आहोत. आपल्याकडची प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट अजूनही खूपच कमी आहे. पण भारताकडे एक अशी ताकद आहे जी पैशापेक्षाही मोठी आहे. आणि ती म्हणजे आपले लोक, आपली प्रतिभा. तुम्हाला माहिती आहे का, जगातले 20% AI आणि मशीन लर्निंग इंजिनियर्स हे भारतीय आहेत. ही आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि म्हणूनच पूर्ण जगाच्या भारताकडून वेगळ्या अपेक्षा आहेत. जग आपल्याकडे फक्त टेक्नॉलॉजीची रेस म्हणून बघत नाहीये, तर आपण या तंत्रज्ञानाचा वापर गव्हर्नन्स सुधारण्यासाठी, लोकांना सक्षम करण्यासाठी, त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी कसा करतो, याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलंय. तर मग गोष्ट अगदी सरळ आहे. AI हा धोका नाही, ते खूप शक्तिशाली साधन आहे. आणि त्यामुळे शेवटचा प्रश्न हा नाहीये की AI आपलं काय करेल. खरा प्रश्न हा आहे की आपण त्याचं काय करणार आहोत. आपण त्याचा वापर कसा करायचा हे निवडणार आहोत. आणि याचं उत्तर ते आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे.